नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता वल्लरी आकाशवरती रागवलेली असते. ती म्हणत असते, आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे त्या नम्रताला कुठल्याही पद्धतीची मदत करायला जायचं नाही. स्वतःची कामं सोडून तिला मदत करायची काय गरज आहे? तिच्यापासून लांब राहायचं, असं इथे वल्लरी म्हणत असते. तेव्हा ईश्वरीसुद्धा तेच म्हणत असते की आकाश सर, यापुढे तुम्ही नमुताईला मदत करायला जाऊ नका. मामींना ते नाही आवडत. मग तुम्ही कशाला तिला मदत करायला जाता? तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणतो, एक मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघींचं? एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आकाशला मीच नम्रताला आणि तिच्या घरच्या लोकांना मदत करायला सांगितले. कारण ऑफिसचा व्याप दिवसेंदिवस वाढत चाललाय. मला त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही. मग कुणीतरी द्यायला हवं ना. म्हणून मीच आकाशला सांगितलंय की त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तू तिथे जाऊन त्यांची मदत करत जा. मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे असं मला तरी वाटत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामी म्हणत असते, पण अर्णव, त्यासाठी आकाशला पाठवायची काय गरज आहे? त्या लोकांना जर काही प्रॉब्लेम आला तर तू मदत कर, किंवा त्यांनी स्वतःचं स्वतः बघायला नको का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मामी, अगं थोडीफार मदत केल्याने काय एवढं नुकसान होणार आहे सांग बरं तू. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, अरे पण स्वतःचं काम सोडून तिथे त्या नम्रताची मदत करायला जायची काय गरज आहे? सांग बरं तू मला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मग काय झालं मदत केली तर? आमच्या दोघांची फ्रेंडशिप आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामी, हे बघ, त्या दोघांची फ्रेंडशिप आहे आणि मैत्रीमध्ये एवढं चालतं. आणि त्या लोकांचा बिझनेस खूप छोटा आहे. त्यामुळे त्यांना इमर्जन्सीमध्ये जर गरज पडली तर त्याने मदत केली तर त्याच्यामध्ये चांगलंच आहे ना. त्याच्यामध्ये राग येण्यासारखं काय आहे सांग बरं तुम्हाला. तेव्हा यापुढे त्याला त्याच्यावरून काही बोलत जाऊ नका. आकाशला मी सांगितलंय नम्रताला मदत करायला, तिच्या घरच्या लोकांना मदत करायला. त्याच्यामध्ये आता कुणीही काही बोलू नका. काही कुणाला प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आणि वल्लरी दोघेही आपापल्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की मला तर असं वाटतंय, ह्या ईश्वरीचा ना प्लॅनच आहे तिच्या बहिणीला माझ्या मुलाच्या गळ्यात मारायचा. म्हणूनच ती काही बोलली नाही. त्या दोघांना सतत एकमेकांबरोबर ठेवत असते. पण मी पण वल्लरी आहे, वल्लरी. काहीही झालं तरीसुद्धा त्या नम्रताला माझ्या मुलाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. मी अजिबात त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही, असं इकडे वल्लरी आता म्हणत असते. तेवढ्यातच तिथे मामा येतात आणि म्हणतात, अगं वल्लरी, काय होतं हे सगळं? आकाशवरती किती जोरजोरात ओरडत होतीस तू. आकाश काय लहान आहे का आता, तू म्हणशील तसं ऐकायला? तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, तो माझा मुलगा आहे आणि माझ्यासाठी तो लहानच आहे. तो जर चुकत असेल तर त्याला समजावून सांगायला नको का? तेव्हा मामा म्हणतात, समजावून सांगण्याची सुद्धा एक पद्धत असते. अगं आकाश आणि नम्रता चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघेजण एकमेकांबरोबर चांगले बोलतात. ही गोष्ट तुला खटकली म्हणून तू सगळ्यांसमोर आकाशवरती ओरडलीस, आणि काय झालं त्याने तिची मदत केली तर? तेव्हा मामा म्हणतात, अशाने काय होणार आहे माहिती आहे? आकाश तुझ्या जवळ येणार नाही आहे, तर तुझ्यापासून अजून दुरावेल. त्याला राग येईल तुझा, तिरस्कार करेल तो. तू जर त्याच्यावरती अशी ओढत राहिलीस ना, तर त्याने आकाश काही सुधारणार नाही आहे. कळलं तुला? या गोष्टी त्याला प्रेमाने सुद्धा समजावून सांगितलं असतंस ना, तरी ऐकलं असतं त्याने. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही मला शिकवू नका त्याच्याशी कसं बोलायचं आणि कसं नाही ते. मला ते बरोबर कळतं. जर झालंच तर तुम्ही सुद्धा आकाशला समजवा आणि त्या नम्रतापासून लांब राहायला सांगा. तेव्हा मामा म्हणतात, मी असं काही करायला जाणार नाही आहे. तुला काय करायचं आहे ते कर. तेव्हा इथे अर्णव आता काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते. ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही माझ्यावरती रागवलात ना. तुम्ही तर आमचा खूप रागराग करताय. मग हे सगळं काय आहे सर? तुम्ही आकाश सरांना नमुताईची मदत करायला सांगताय, आमच्या घरच्या लोकांची मदत करायला सांगताय. तुम्हाला जर इतकाच राग आलाय तर मग मदत तरी कशाला करताय ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, ते माझं काम आहे आणि तुम्ही लोक जर अडचणीमध्ये असाल तर तुम्हाला मदत करायला नको का? तू मला सांगू नको मला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा,
म्हणजे एका बाजूला दाखवता की तुम्ही माझ्यावरती चिडलाय आणि दुसऱ्या बाजूला माझ्या कुटुंबाची काळजीसुद्धा घेताय सर. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा एकच होतो की सर, आपल्या दोघांचं नातं आहे. आपण नवरा-बायको आहोत आणि तुमचं अजूनही माझ्यावरती प्रेम आहे. म्हणूनच मी अडचणीत असेन किंवा माझं कुटुंब अडचणीत असेल, तर आम्हाला त्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आकाश सरांना सांगितलंय ना, बरोबर ना? याचा अर्थ काय आहे सर, की मी तुमची बायको आहे आणि मला त्रास झाल्यानंतर तुम्हाला त्रास होतो, हे मात्र नक्की आहे. बरोबर ना? म्हणूनच तुम्हाला हे सगळं सहन होत नाही. म्हणून तुम्ही आमच्या मदतीला आकाश सरांना पाठवता ना? कितीही मनामध्ये राग असला तरीसुद्धा. तेव्हा अर्णव म्हणतो, "तुला जो काही विचार करायचा आहे तो कर. पण मी अजूनही माणूसच आहे आणि म्हणूनच माझ्यामध्ये माणुसकी मेलेली नाही आहे. तुम्ही लोकं किंवा तुझ्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम आला, तर मदत तर करणारच ना?" असं आता अर्णव म्हणतो. त्यानंतर इथे वल्लरी आता म्हणत असते, "मी आकाशला जरा जास्तच ओरडले का? मी जर त्याच्यावरती अशीच रागवत राहिले, चिडत राहिले, तर खरोखर तो माझ्यापासून दूर जाईल आणि मला ते आता नको आहे." तेव्हा वल्लरीने आकाशला बोलावलेलं असतं. तेव्हा आकाश तिथे येतो आणि म्हणतो, "मम्मा, तू बोलवलंस मला?" तेव्हा वल्लरी म्हणते, "हो रे, मगाशी तुला मी जरा जास्तच बोलले ना?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही मम्मा, मला तुला सॉरी म्हणायचं आहे. आय एम सॉरी. मी मगाशी तुझ्याजवळ उद्धट बोललो ना?" तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "नाही रे बाळा, तू नाही उद्धट बोललास. पण हे बघ, कसं आहे ना, मी का तुला म्हणाले त्या नम्रतापासून लांब राहा, त्यांना मदत करू नको. माझ्या मैत्रिणी तुझ्याबद्दल वाईट साईड बोलतात. मग मला राग येणार नाही का? माझ्या मैत्रिणीने तुला आणि त्या नम्रताला त्यांच्या क्लाउड किचनच्या बाहेर बघितलं, ते सुद्धा एकत्र. मग तिने मला फोन करून मला ते वाटेल तसं तुझ्याबद्दल बोलली. मग आता माझ्या मुलाला जर कुणी काही बोललं, तर मला आवडेल का सांग बरं? तुझ्यावरती असं कुणी वाईट साईड बोललेलं, वाईट कॉमेंट केलेलं मला अजिबात नाही चालणार आणि म्हणून मला राग आला आणि मी तुला म्हणाले, की अजिबात त्या नम्रताला मदत करायला जायचं नाही. तिच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. यापुढे काळजी घेशील ना? नाही जाणार ना माझ्या शब्दाविरुद्ध?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही मामा, नाही जाणार तुझ्या शब्दाविरुद्ध. पण तू पण कुणाच्याही बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवत जाऊ नकोस." तेव्हा वल्लरी म्हणते, "बरं ठीक आहे, नाही ठेवणार विश्वास." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण बसलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, की "दीदी, अरे काय आपण बसलोय? हे काय आता पतंग आणलेत. चला पतंग उडवायला जाऊया." तेव्हा इथे मामा म्हणतात, "अरे वाह! पतंग आले सुद्धा. किती छान पतंग आणलेस रे तू. चला, आता आपण सगळेजण पतंग उडवायला जाऊया." आणि मी आहे ना, वल्लरीचा इथे पतंग आज कापणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णवसुद्धा आलेला असतो. अर्णव आल्यानंतर अंजली म्हणत असते, "चिंटू, अरे हे बघ पतंग आणलेत आकाशने. चला चला पतंग उडवायला जाऊया. पण ईश्वरी कुठे आहे?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की "कशाला ताई? ईश्वरी कशाला पाहिजे? अगं ती नसली तर नाही चालणार का? थोडं तरी काहीतरी बाकी राहू दे. सगळ्याच गोष्टीमध्ये तिला घेतलंच पाहिजे काय?" तेव्हा प्रेक्षकांनो, थोडं शांतता असेल तर चांगलं नाही होणार का? असं अर्णवचं म्हणणं असतं. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "याचा अर्थ तुला ईश्वरी पतंग उडवायला नकोच आहे का? बरं चला आपण जाऊया." तेवढ्यातच ईश्वरी आलेली असते. आकाश म्हणतो, "घ्या, वहिनीसाहेबसुद्धा आलेल्या आहेत." तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "अगं ईश्वरी, तुला माहिती आहे का? अर्णव म्हणाला की ईश्वरी पतंग उडवायला नाही आली तर बरं होईल म्हणून. तरीसुद्धा चालेल." त्यामुळे इथे ईश्वरी म्हणते, "अजिबात नाही. कुणाला काय वाटतं म्हणून मी पतंग उडवायला जाणार नाही, असं नाही. पतंग तर मी उडवणारच आणि सगळ्यांच्या पतंगा कापणार सुद्धा." तेव्हा इथे आता सगळेजण जायला निघतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते, "एक मिनिट थांब ईश्वरी." आणि वल्लरी म्हणत असते, "ईश्वरी, तुम्ही दोघेजण कितीही दाखवण्याचा प्रयत्न करा की तुमच्यात सगळं काही नॉर्मल आहे. पण मला माहिती आहे ना, तुमच्यात काहीसुद्धा नॉर्मल नाही आहे. आतासुद्धा अर्णव काय म्हणाला बघितलंस ना? ईश्वरी पतंग उडवायला नाही आली तर सगळ्यात जास्त बरं होईल. याचा अर्थ तू त्याला त्याच्या आयुष्यामध्ये नकोच आहेस. तो तुला लवकरच त्याच्या आयुष्यामधून बाजूला काढून टाकणार आहे बघच तू." तेव्हा ईश्वरी म्हणते, "मामी, आता तुम्ही बघा. मी आहे ना अर्णव सरांबरोबर पतंग उडवणार आणि सगळ्यांची पतंग कापणार सुद्धा आणि अर्णव सरांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. तुम्ही आता फक्त बघतच राहा. चला, पतंग उडवायला जाऊया."
तेव्हा अर्णव, ईश्वरी, मामा आकाश, अंजली सगळेजण आता पतंग उडवत असतात. सगळेजण छान पतंग उडवत असतात, प्रयत्न करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला इतका छान पतंग उडवता येतो हे कुणालाही माहिती नसतं. तेव्हा अंजली म्हणते, "अरे वा ईश्वरी, किती छान पतंग उडवतेस गं तू, किती उंच गेले आकाशामध्ये." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "हो ना, मी इंदोरमध्ये होते ना, तेव्हा मी खूपच असे पतंग उडवायचे. तेव्हापासूनची ही सवय आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, सॉरी हां." ती मुद्दामूनच अर्णवला धक्का देते आणि म्हणते, "सर, माझ्याकडे बघू नका, पतंगाकडे लक्ष द्या. नाहीतर मी तुमची पतंग कापेन ना सर, हरवेन मी तुम्हाला." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, "अच्छा, म्हणजे ह्या ईश्वरीला सुद्धा चांगला पतंग तोडता येतो." त्यानंतर इथे अर्णव आकाशचा पतंग कापतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, "दादा, तुला माझाच पतंग मिळाला होता का कापायला?" तेव्हा वल्लरी म्हणते, "अच्छा अर्णव, तू माझ्या आकाशचा पतंग कापलास का?" "नाही, पतंग कापला असशील, पण मी माझ्या आकाशवरती तुला हक्क सांगू देणार नाही आहे. प्रॉपर्टीमधून त्याला कापू देणार नाही आहे." असं आता वल्लरी म्हणत असते. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, "आकाश सर, वाईट वाटून घेऊ नका. थांबा, मी तुम्हाला दुसरा पतंग देते." तेव्हा वल्लरी म्हणते, "कशाला गं? कशाला दुसरा पतंग देते? आणि तुला इतकं वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे, कळलं ना? मी माझ्या मुलासाठी दुसरा पतंग देईन." तेव्हा इथे मामा आता फिरकी इथे पायामध्ये ठेवतात आणि पतंग उडवायला जात असतात. तेवढ्यातच आता दोन्हीही त्यांच्या हातातून निसटलेलं असतं. मामा म्हणतात, "अरे देवा, माझा पतंग कुठे आहे? माझा इथे मांजा कुठे आहे?" तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "मामा, अरे काय करतोयस तू?" आणि ती पायाकडे हात करून दाखवते आणि म्हणते, "ते काय? फिरकी तू पायामध्ये ठेवली आहेस ना?" तेव्हा मामा म्हणतात, "अरे हो, हो, माझी फिरकी इथे आहे का? पायामध्ये ठेवली होती आणि लगेचच विसरलो." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा पतंग घेऊन आता अर्णव आणि ईश्वरीच्या मध्ये येऊन उभे राहतात आणि तिथून आता ते पतंग उडवत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतो की "चला रे, आता पतंग लवकरात लवकर उडवा आणि आता मी तुमची दोघांची पतंग कापणार आहे. बघाच तुम्ही आता." तेव्हा मामा इथे पतंग उडवत असताना स्वतःचा मांजा आता स्वतः तोडून टाकतात आणि म्हणतात, "काय रे, हे काय केलंत तुम्ही? तुम्ही दोघांनी माझी पतंग कापलीत." अर्णव म्हणतो, "नाही मामा, मी नाही कापल्या पतंग." ईश्वरी म्हणते, "मामा, मी सुद्धा पतंग कापलेला नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णवसाठी मामांनी स्वतःचा पतंग स्वतःच कापलेला असतो. त्या दोघांना एकमेकांना वेळ देता यावा म्हणून इथे आता मामांनी स्वतःचा पतंग कापलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण आता उरलेले असतात आणि ते पतंग उडवत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की मामींना असं वाटतं की अर्णव सरांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे किंवा त्यांना मला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकायचं आहे. तेव्हा ईश्वरीला ते सिद्ध करायचं असतं की किती आणि काहीही झालं तरीसुद्धा अर्णवचं माझ्यावरती प्रेम आहे, त्याला माझी काळजी आहे. तेव्हा ईश्वरी आता पतंग उडवत उडवत ती मागे मागे जाते आणि तिथे आता कट्टा असतो. त्या कट्ट्यावरती ती उभी राहते आणि तिथून आता पतंग उडवण्याचा प्रयत्न करत असते मुद्दामून, कारण तिला पडायचं नाटक करायचं असतं. तेव्हा इथे वल्लरीला अर्णवचं प्रेम सिद्ध करून दाखवण्यासाठी इथे आता ईश्वरीने जीवाची बाजी लावलेली असते आणि ती आता वल्लरीला दाखवून देणार असते की अजूनही आमच्यामध्ये प्रेम आहे, काळजी आहे, जिव्हाळा आहे. आणि तेव्हा ईश्वरी आता पडायला जाणार तेवढ्यातच अर्णव स्वतःचा पतंग सोडून देतो आणि ईश्वरीचा हात पकडून तिला आपल्या दिशेने खेचतो, तिचा जीव वाचवतो. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवच्या अंगावरती पडते, पण इथे अर्णव आता जरी तिच्यावरती रागवला असला तरीसुद्धा त्याला तिच्या जीवाची काळजी आहे आणि म्हणूनच तो तिचा जीव वाचवतो. तेव्हा अशा रीतीने ईश्वरीने वल्लरीला सिद्ध करून दाखवलेलं असतं की अर्णवचं अजूनही माझ्यावरती प्रेम आहे. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे ईश्वरी आता अर्णवच्या हाताला पट्टी करत असते, कारण मांजाने, दोरीने त्याचा हात आता कापलेला असतो. तेव्हा पट्टी करत असताना ईश्वरी म्हणत असते की "सर, अजूनही तुम्हाला माझी काळजी आहे ना? म्हणजे याचा अर्थ अजूनही आपल्यात प्रेम आहे." तेव्हा अर्णव आता उठून जात असताना ती पट्टी तिच्या हातामध्ये असते आणि अर्णवच्या हाताला बांधलेली असते. ईश्वरी म्हणते, "सर, कितीही चिडला असलात तरीसुद्धा एक टोक तुमच्या हाताला बांधलंय, दुसरं टोक माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे अजूनही आपलं नातं घट्ट आहे सर." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "एखादं नातं संपवण्याचा निर्णय घेतला असला
तर ते संपवणं खूपच जास्त सोपं असतं आणि ते कुठल्याही पद्धतीमध्ये संपवलं जातं. तेव्हा अर्णव आता आपला हात वरती करतो आणि जी दोरीचं टोक आहे ते सरळ कापून टाकतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता दोघे जण एकमेकांपासून वेगळे झालेत असं अर्णवला सुचवायचं असतं.